हॅलो गाईज, नमस्कार. मी आहे शैलेश आणि मी चाललो आहे आज गावी, ते पण माझ्या बाईकने. तर व्हिडिओ ही लास्टपर्यंत बघा, काय होते नाही ते. आणि ज्याने अजून मी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब पण करा. गाडी वॉश बिश करून धुवून बिवून गाडीचं पेट्रोल भरून मी चाललो फर्स्ट गावाला. जाताना पहिला स्टॉप घेतला मी 33 किलोमीटर्सवरती, कारण की खूप थंडी वाजत होती. फर्स्ट स्टॉपला मी थांबलो. इथे बघा काही कंटेनर्स खूप चालू होते. 2 मिनटं थांबलो इथं मी. आणि थंडी वाजल्यामुळे मला खूप थंडी वाजायचा ताप पण येत होता, म्हणून मी थांबलो इथंच. तिथून मग पुढे गेलो मी. फर्स्ट ब्रेक घेतला माणगावच्या मागे एक चाय स्टॉलवरती. थंडीच्या कारण काय सांगू शकत नाही. आई एकविरा हॉटेल होता. चाय खूप उत्तम पद्धतीची होती. चाय प्यालो. तिथून डायरेक्ट थेट निघालो मी डायरेक्ट माणगावच्या दिशेने. सो माणगावला पोचलो. यो आहे आमच्या इकडचा माणगाव बस डेपो. इथे आलो म्हणजे समजायचं आम्ही अर्ध्या गावात आलेलो आहे. सो माणगावला पोचलो. त्याने इथून आम्ही निघायचं होतं मला परत दापोलीला जायला. इथून खूप किलोमीटर जायचं होता. सो हा रोड आहे माणगावच्या पुढे, एका गोरेगाव आणि माणगावच्या पुढे लागतो हा रोड. हा रोड खूप सुनसान आणि खूप छान होता. सो हे व्हिडिओ बनवलेली आहे मी. तिथून पुढं मॉर्निंग सुरू झालेली आणि मी थेट घरातून 12 वाजता निघालेलो. आणि ही मॉर्निंग बघायसाठी मी इतका स्लोली जात होतो काय सांगू. हर एक स्टॉपवरतीच थांबून कमसे कम मी 200 किलोमीटरमध्ये मी तर 4 ते 5 वेळेला चाय प्यायलाच थांबलो की ही मॉर्निंग दाखवायला. मॉर्निंग झाली. तिथून मी पोचलो मंडणगडला. सो हा मंडणगड बस डेपो आहे. इथे आलो की समजा मी ऑलमोस्ट माझ्या गावी आलो आहे. इथून काहीतरी आमचं गाव 15 ते 20 किलोमीटर आहे. तिथून मी जाता हा मॉर्निंग व्ह्यूज बघा. खूप अप्रतिम होता व्ह्यू. इथे माझी लागलेली आहे गाडी पण फुल लोडेड झालेली. आणि मला पण गाडी चालून खूप कंटाळलेला, कारण की मी कधीच एवढी टाईम वेळ गाडी चालवत नाही. कारण की मी गावी येताना 3.5 ते 4 तासात गावी येतो. आणि फर्स्ट टाईम होतं की मला 6 ते 7 तास लागलेले या थंडीमुळे. देन हा व्ह्यू बघा, खूप छान होता. मी हा व्ह्यू बघायसाठी आणि व्ह्यू तुम्हाला दाखवायसाठी गाडी एकदम सावकाश आणलेली आहे. आणि हा व्ह्यू बघण्यासाठी मी स्लो आलेलो आहे. हा व्ह्यू खूप छान होता. तिथून मी थेट जायचं होतं मला घरी, कारण पप्पांचे कॉलेज होते सारखे. बट मला काय व्हिडिओ काढायची फुरसत नव्हती. मी हर एक जागेवरती थांबून व्हिडिओज काढत होतो आणि व्हिडिओ एडिट करत होतो. त्यान तिथून गेलो मी डायरेक्ट घरी. आंघोळी केली, जेवलो. मम्मीने मस्त की जेवण बनवलं, भाकरी आणि वाटाण्यांची भाजी. तिथून मग डायरेक्ट गेलो झोपलो. आणि संध्याकाळी उठलो त्या व्हिडिओ बनवतो आहे. सो प्लीज तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून टाका.